त्यांनी ते केलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. या जिल्हा परिषद निवडणुकीतला प्रमुख उमेदवार माझी बायको होती जयश्री. त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी माझ्याकडे येते. निवडणुकीच्या पश्चात, निकालाच्या पश्चात जर कुणी काही चुकीचं बोललं असेल तर त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. त्याचं कारणच असं आहे की निवडणुकीमध्ये बघा, प्रत्येकजण उद्या आपल्या घरातल्या माणसाने देखील आपल्या सांगण्यावरूनच मतदान केलंय याचं गॅरंटी कुणी घेऊ शकत नाही. आणि आपण सगळ्यांनी मगाशी कुणीतरी उल्लेख केला, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. मी प्रामाणिक सांगतो, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी काम केलं, तर कावळ पिंपरीवाल्यांनी काम केलं, शैलेश भाऊ जाधवडीकरांनी काम केलं, औरंगपूरकरांनी देखील काम केलं, पारगावकरांनी काम केलं. मी 100% सांगतो, मला खात्री होती, तुम्ही तर तुमचे गाववाले आहेत, पण मला खात्री होती की तिथून प्रत्येक ठिकाणी आपल्याला लीड मिळेल. पण शेवटच्या 2 दिवसामध्ये धनलक्ष्मीचं जे पूजन झालं आणि त्याच्यात आपण थोडेसे गाफील राहिलो. आपल्या म्हणजे व्यक्तिगत इतक्या निवडणुका लढून मी देखील त्याच्यात अपयशी ठरलो की हे सगळं तुमच्यापर्यंत सांगायला पाहिजे होतं किंवा आपण एकमेकात हे शेअर करायला पाहिजे होतं. असं होऊ शकतं. तो पराभव झाला, पण तो आता जिव्हारी लागू न देता आपण प्रामाणिकपणाने इथून पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये, आणि माझे कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणाचं काहीही काम असू द्या, निवडणुका संपल्या, माझा स्वभाव आहे, आमचे गावकरी पण मला खूप त्याच्या बाबतीत टोकत असतात की तुम्ही सगळ्यांना या करत असतात. ही शेवटी निवडणुकीच्या वेळी, पण इतर काळामध्ये आपण सगळ्यांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. त्याला अडचण असेल तर आपण त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे किंवा त्याला त्या प्रश्नातून बाहेर काढलं पाहिजे. हा माझा स्वतःचा स्वभाव आहे आणि माझा आजही तुम्हाला सगळ्यांना सांगणे, कुणी अडचणीत असेल त्याला मदत केली पाहिजे. आणि शेवटी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिली, 80% समाजकारण आणि 20%च राजकारण करायचं. तोच आपला पिंड आहे, तो आपण पुढे नेऊ, अशा प्रकारचं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, पुन्हा पुन्हा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि खरं तर स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी ते स्नेहभोजन घ्यावं. आणि थोड्या वेळामध्ये आदरणीय माधुरीताईंनी तिथे येत आहेत, आपण सगळ्यांच्या वतीनं येत आहेत ना, त्यांचं आपण सन्मान करू. मी खरं तर घरी जाऊन काल सन्मान केलाय, पण आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं, जिल्हा परिषद गटाच्या वतीनं देखील त्यांचा सन्मान करूयात. उशीर झालाय, आपण इथं समोर पंक्ती धरून घेऊ. वाढपासाठी काही कार्यकर्त्यांनी मदत करा, अशा प्रकारचं आवाहन करून पुन्हा एकदा आपले आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय.